नमस्कार. श्री सिद्धकुंचिका स्तोत्र. सिद्धकुंचिका स्तोत्र काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या रोजच्या जीवनात अनेक अडचणी येतात. त्यात मात करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्र, मंत्र, देवदेवतांचे बीजमंत्र याचं सतत पठण करत असतो आणि अर्थातच त्याचा परिणाम सकारात्मक दिसतो आपल्याला. त्याच प्रकारचं सप्तशतीमधील सिद्धकुंचिका हे स्तोत्र अत्यंत प्रभावशाली आहे. या स्तोत्राचं मनोभावे जर पठण केलं तर सर्व अडचणींवर मात करण्याची ताकद आपल्याला मिळते. सिद्धकुंचिका स्तोत्र हे अत्यंत चमत्कारिक आणि प्रखर स्तोत्र आहे. असं मानलं जातं की दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला आपल्याला शक्य नसेल तर हे स्तोत्राचा जरी पाठ केला तरी दुर्गा सप्तशती वाचल्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं. या स्तोत्राच्या पाठाने आपल्याला काय फायदा होतो तर रोगावर, वंचितपणावर, अनेक संकट, दुःख, रोगराई, शत्रू अशा सर्व अडचणींवर मात करता येते. सिद्धकुंचिका स्तोत्राचा पाठ करण्याची काही पद्धत आहे. काय आहे तर कुठल्याही महिन्यात तुम्ही सिद्धकुंचिका स्तोत्राचा पाठ करू शकतात. परंतु नवरात्रात जर तुम्ही याचा पाठ केला तर तो अत्यंत प्रभावशाली ठरतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केलं पाहिजे. आणि तुम्ही जर एखादा त्याचा संकल्प करायचा असेल तर तो कसा करायचा? साधकानं काय करावं तर सकाळी स्नानविधी करून आपल्याला असेल घरातल्या देवघरातल्या फोटो किंवा प्रतिमेला समोर बसून त्याची पूजा करावी आणि त्यानंतर आपल्या देवाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा, त्याला नैवेद्य दाखवावा आणि आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता, फुलं आणि एखादा रुपया घेऊन संकल्प करावा की आपण हे नियमितपणे 9 दिवस हे स्तोत्र म्हणणार आहोत आणि ते पाणी हातावर घेऊन ते जमिनीवर सोडून द्यावं, तांबळात सोडून द्यावं. आणि हा संकल्प जर केला तर त्याचे फायदे नक्कीच दिसतात. जसं की धनलाभ होतो, म्हणजे सतत पैशाची कमतरता असेल तर त्या अडचणीवर पण मात करता येते. शत्रू असतील आपल्याला, असे काही गुप्त शत्रू असतात की त्यामुळे आपली प्रगती खुंटते, तर त्यांवरही मात करता येते. रोगमुक्तता म्हणजे सतत घरात आजारपण असेल तर याच्यावरही आपल्याला मात करता येते. आपली काही कर्ज असतील, सतत काही कर्जाची देणी असतात तर ती देखील मुक्त होऊ शकतात. सुखद वैवाहिक जीवन म्हणजे लग्नानंतर काही जोडप्यांमध्ये सतत वाद, घरात भांडणं, क्लेश होत असतील तर त्यावरही हे स्तोत्र उपायकारक ठरतं. आणि आता हे स्तोत्र म्हणताना साधकाने काय काळजी घ्यायची आहे तर देवी दुर्गेची आराधना करताना सिद्ध करण्यासाठी, मनातली पवित्र इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या इंद्रियांवर संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. वाईट कृत्य, वाईट भाषा हे वापरू नये. सिद्धकुंचिका स्तोत्र वाचताना कुठलीही वाईट इच्छा किंवा कोणाचंही वाईट करण्याची मनोकामना असं ठेवून मनात जप करू नये किंवा हा पाठ करू नये. त्याचा साधकावर उलटा परिणाम होऊ शकतो. आणि अर्थातच जर तुम्ही संकल्पयुक्त हे स्तोत्र जर म्हणत असाल तर त्याला काटेकोर नियम पाळला पाहिजे. तो म्हणजे की या काळामध्ये तुम्ही मांस किंवा मद्यपान करूच नाही आणि शारीरिक संबंधसुद्धा ठेवू नये अशी त्यात सूचना आहे. आता हा दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे ज्यामुळे तुमच्या अडचणी दूर होणार आहेत आणि त्याकरता तुम्ही दिलेलं हे स्तोत्र स्पष्ट आणि शुद्ध उच्चारात म्हणणं गरजेचं आहे. आणि ते जर येत नसेल तर आपण नियमितपणे फक्त ऐकलं तरी हे स्तोत्र आपल्याला निश्चितच फायदा करून देतं. धन्यवाद.